नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनमध्ये आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून. सुरुवातीला पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात भारत आता सज्ज झालाय. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय कोंडी करायला सुरुवात. पंतप्रधान मोदींचा 13 जागतिक नेत्यांना फोन. 30 पेक्षा अधिक देशांच्या राजदूतांसोबत अधिकाऱ्यांच्या बैठका. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता NIA करणार. NIA टीमकडून पुरावे शोधण्याचं काम वेगानं सुरू. दहशतवाद विरोधातील यंत्रणेमधील एक IG, एक DIG आणि एका SPचा पथकामध्ये समावेश. प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचं देखील काम सुरू. भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रामध्ये अँटी शिप मिसाईल चाचणी सुरू. समुद्रातून दूरवर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांची युद्धनौकांवरून चाचणी. भारतीय नौदल ॲक्शन मोडमध्ये. पाकिस्तानकडून सीमेवर रणगाडे तैनात करण्यास सुरुवात. गेल्या 2 दिवसांपासून पाक लष्कराच्या चौक्यांमधून नियंत्रण रेषेवर गोळीबार. भारताकडून प्रभावीपणे प्रत्युत्तर. पहलगाम हल्ला दहशतवाद्यांपासून जगाला असलेल्या धोक्याची आठवण करून देणारा. आमचा भारत सरकारला पूर्ण पाठिंबा. अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच FBI चा पाठिंबा. मला भारत सरकारवर पूर्ण विश्वास आहे आणि भारत जो काही निर्णय घेतील त्याला मी मनापासून पाठिंबा देईन. पहलगाम हल्ल्यावर ग्रॅमी विजेते संगीतकार रिकी केज यांची प्रतिक्रिया. बिलावल भुट्टोनं बोलण्याआधी विचार करावा, इतिहास वाचावा. भारतानं पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते. भाजप नेते सुकांता मुजुमदार यांचं वक्तव्य. सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर एकतर आमचं पाणी नदीत वाहील किंवा त्यांचं रक्त, अशा प्रकारचं भुट्टोचं चिथावणीखोर वक्तव्य. जम्मू काश्मीरमध्ये संशयित दहशतवाद्यांना सैन्य दलाचा दणका. आतापर्यंत 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांवर कारवाई. लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी फारुख तिडवा, दहशतवादी फारुख अहमद आणि जैश ए मोहम्मदशी संबंधित आमिर नजीरचं घर देखील उद्ध्वस्त. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद विरुद्ध निर्णायक लढा उभारला पाहिजे. काश्मीरमधील लोक दहशतवाद आणि निष्पाप लोकांच्या हत्येविरुद्ध उघडपणे बाहेर पडले आहेत. दोषींना शिक्षा करा, दया दाखवू नका, अशीच सर्वांची भावना. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचं ट्विट.